ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे पूर्णाई विचारते अर्जुनला की तुझी तब्येत बरी आहे ना. तो अर्जुन बोलतो माझी तब्येत बरी आहे. तेव्हा इथे पूर्णाई त्याला बोलते की तुला लवकरात लवकर खूप मोठी गोष्ट करायची आहे. तेव्हा अर्जुन बोलतो माझं सायली बरोबर बोलणं झालं. तेव्हा पूर्णाई बोलते ते तिचं नाव इथे काढू नको. तेव्हा इथे पूर्णाई बोलते की मी तुमच्या दोघांच्या लग्नाचं बघतोय. तर बोलतो कोणाच्या. तर ती बोलते तुझ्या आणि तन्वीच्या. तेव्हा अर्जुन बोलतो तुमचं डोकं फिरलंय काय. मी हे लग्न कधीच करणार नाही. आणि मी तुम्हाला सांगून टाकलो की माझा आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी आम्ही दोघं प्रेमात आहोत हे तुम्हाला सांगून टाकलो. पूर्ण बोलतो तू जर तुझ्यामध्ये आमच्याबद्दल माया असेल तर तू हे लग्न करशील. इथे अर्जुन रविराजांना भेटतो आणि बोलतो रविराज बोलतात की मला तुझ्याबद्दल काही बोलायचं नाही. तेव्हा अर्जुन रविराजांना म्हणतो तू माझ्या आणि तन्वीच्या लग्नाला तयार झालायस. तेव्हा अर्जुन बोलतो मी माझी बाजू मांडायला आलो की मी तन्वीशी लग्न करणार नाही. लहानपणापासून आमचं लग्न ठरवलं असलं तरी मी हे लग्न करणार नाही काही माझं आणि सायलीचा खरं प्रेम आहे. तेव्हा अर्जुन बोलतो मी 1.5 वर्षापासून सायलीच्या प्रेमात आहे पण तुमच्यामुळे मला हे लग्न करायला लागलं कारण की माझं सायलीवर प्रेम नव्हतं पण मला तन्वीशी लग्न करायचं नव्हतं. तेव्हा रविराज बोलतोय मला हे लग्न मान्य नव्हतं. तेव्हा रविराज बोलतो तुझं असं बोलणं असेल तर मी माझ्या मुलीला तुझ्यावर लग्न करायला सांगणार नाही कारण की मी असं करू शकत नाही आणि माझी तन्वी यामध्ये पाडणार नाही आणि मी तिला आगीमध्ये लोटू देणार नाही. तेव्हा अर्जुन रविराजांना बोलतो तू तन्वीला समजून सांग की तू या फंद्यात पडू नको कारण की तुला या घरात यायचंय म्हणून ती आमच्या घरात येते आणि सगळ्यांना आपली बाजू मांडायला सांगते. तेव्हा रविराज बोलतो तू हे सांगायची गरज नाही मी आणि माझी मुलगी काय करायचं ते आम्ही ठरवू. तेव्हा अर्जुन बोलतो ती तिकडे आमच्या घरात येऊन ती तन्वी भांडणं लावायचं बघते आणि तन्वी सुभेदारांच्या घरात येत राहिली तर अशीच भांडणं होत राहतील. तेव्हा रविराज बोलतो तू सांगण्याची गरज नाही आता लग्नाचा विषय होणारच नाही आणि तन्वी तिकडे येणारच नाही. इकडे प्रिया अर्जुनची भेट घेते आणि बोलते की घरचे किती दुखावतील तू जर असं केलंच नाहीस तर. आणि प्रिया बोलते मी तुझ्यावर प्रेम करते आणि सायलीचं प्रेम तुझ्यावर कधीच नव्हतं आणि आपलं लग्न होण्यामध्ये काय हरकत आहे. तू सायलीला डिवोर्स देऊन टाक नाहीतर सायलीची अवस्था काय होईल तुला माहित नाही. इकडे सायली पेटून उठते. तिला कळतं की अर्जुनचं प्रियाशी लग्न ठरवलं आहे. सायली प्रियाला भेटते आणि बोलते तू माझा संसार मोडायला निघाली आहे. सायली प्रियाला बोलते तुला चांगला मुलगा मिळेल पण तू आमचा संसार मोडू नको. तू आमच्या संसारामध्ये लुडबुड करू नको. मी आतापर्यंत गप्प होती पण तुझ्या सगळ्या गोष्टी मला माहित आहे आणि अशा गोष्टी मी रविराजांसमोर नको आणण्यासाठी तुला आणि पूर्णाई आणि कल्पना समोर तुझी इमेज अशीच ठेवायची असेल तर तू अर्जुन पासून लांब राहा. तेव्हा प्रिया बोलते तुला कुठल्या गोष्टी माहिती आहे. तेव्हा सायली बोलते आश्रमात केलेले वेगवेगळे कारस्थान तू विसरली असशील आणि तुला रविराजांसमोर तुझी इमेज चांगली ठेवायची असेल तर तू ताबडतोब हे लग्न करायला तयार होऊ नको. तेव्हा प्रिया बोलते तुला काय माहिती आहे. तेव्हा सायली बोलते तू लग्नाला नकार दे नाहीतर मी हे सत्य सगळ्यांसमोर आणीन. इथे सायली मधुभावना सांगते की तन्वीची कारस्थान आपल्याला माहिती आहे पण ती तिकडे सुभेदारांच्या घरी जाऊन ती काय काय करेल ते सांगता येत नाही. तेव्हा मधुभाऊ बोलतात मला त्या तन्वीचं काय माहित नाही. तेव्हा सायली बोलते मला फरक पडतो ना कारण की माझी जागा त्या तन्वीने घेतली तर मी त्या घरची सून आहे माझं काय होईल. तेव्हा सायली सांगते की तेव्हा सायली मधुभावना सांगते की मी सायलीचं असं सत्य सांगणार आहे की ती पुराव्यासाठी सुभेदार कुटुंबासमोर आणणार आहे. तेव्हा मधुभाऊ बोलतात ठीक आहे मी तुला सगळे पुरावे देईन कारण की मधुभाऊंना सायलीची अवस्था बघू शकत नसतात. तेव्हा इथे सायली रविराजांना भेट घेते आणि ती बोलते ही जी तुम्ही तन्वी बोलताय ती तन्वी नाही आणि मी पूर्वीपासून गप्प होती पण जे पुरावे मधुभाऊने दिले ते पुरावे मी तुमच्या समोर आणणार आहे. पूर्णाई आणि कल्पना हादरतात आणि बोलतात काय पुरावे तुमच्या समोर तुझ्याकडे आणि पुरावे दाखवल्यानंतर पेपर आणि मधुभाऊंचा व्हिडिओ कॉल हे सगळं त्यांच्या समोर आणलं जातं. आणि प्रिया कुठून आली ती हरवलेली असते आणि ती सायलीपेक्षा लहान असते आणि प्रिया कुठे भेटलेली असते आणि तिचा सगळा रेकॉर्ड आणि हे रेकॉर्ड सगळ्यांनी पाहून सगळ्यांना चांगला धक्का बसतो. पूर्णाई कल्पना आणि रविराज आणि प्रिया ही तन्वी नसल्याचे सत्य सगळ्यासमोर आलेले असते.